पिरकड यांचं की त्यांच्या ऑक्शनला अगदी बरेचसे मॅसेज कॉल त्यांनी केले, परंतु जॉबच्या अभावी आम्हाला ऑक्शन सोहळ्याला पोहोचता आलं नाही. त्यानंतर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देखील त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की तुम्ही कधीही या, परंतु जॉब फार इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला आणि त्या कारणास्तव आपण पाहतो की आम्हाला यायला जमलं नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. प्रकाशजी पवार सर, त्याचबरोबरीनं महादेव पिरकड असतील आणि त्यांचे संपूर्ण कमिटी मेंबर खऱ्या अर्थानं फार हे आयोजक फार सपोर्टिव्ह राहिलेत. आपण नुकताच पाहिली ARPL अगदी एका 2 ते 3 महिन्यापूर्वी काय जबरदस्त आयोजन केलं होतं या सर्व कमिटीनं आणि आदिवासी खेळाडूंना जे प्लॅटफॉर्म ते निर्माण करून दिलंय ना, ते फार चांगलं आहे. कित्येक खेळाडू चांगले चांगले खेळाडू आता मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण त्यांना सातत्यपूर्वक पाहिलंय. मग त्यामध्ये शुभम नाईक असतील, अजय भस्मा असतील, प्रशांत पवार असतील, त्याचबरोबरीनं सोहेल धार पवार असेल, समाधान कातकरी असेल, मोहन पारदे असेल, प्रवीण वाघमारे असतील, असे बरेचसे खेळाडू, कुणाल निकम असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत जे अगदी नाव लौकिक आहेत आणि ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप खऱ्या अर्थानं निर्माण केलेली आहे. बरेचसे खेळाडू आणि मी तर म्हणेन आदिवासी समाजामध्ये देखील आदिवासी आमचे हे बांधव अगदी ज्यांनी उंच भरारी गाठलेली आहे आणि कारांदे याला आपण पाहतोय यावेळेस अलोंग दी कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. रोहित एक वेगवान गोलंदाज आहे, सातत्यपूर्वक कित्येक मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असताना आपण रोहितला पाहिलंय. वेगाचा बेतास बादशाह म्हणून त्याची ओळख आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. रोहितकडे अचूकता आहे, गोलंदाजी त्याची चांगली आहे आणि क्रिकेटमध्ये हेच फार महत्वाचं आहे. अचूक टप्पा, अचूक वेग, तुमच्या गोलंदाजी वरती असणारं तुमचं नियंत्रण हे जर चांगलं राहिलं तर गोलंदाजी भरत राहते, हे निश्चित पाहिलंय. बॉल तयार, खराब बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं एक अवंतर धावेला या ठिकाणी बढती मिळेल. 2 धावा आहेत धावफलकावरती. पहिला चेंडू टाकला डॉट, तदनंतर आली सिंगल आणि आता डावकुऱ्याचा फलंदाज जसा ऋतेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जेव्हा ऑन स्ट्राईक वरती आला, तदनंतर व्हाईट बॉल येताना आपण पाहिलंय थोडंसं प्रेशर देखील असेल. स्लोवर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हुशार गोलंदाज आहे गोलंदाज रोहित, याला आपण पाहिलंय आणि जबरदस्त गोलंदाजी. या अगोदर 2 चेंडू त्यांना सूरज वेगाने टाकले, अति वेग होता, परंतु तदनंतर त्यांनी ओळखलं वेगावरती कधी कधी मार देखील मिळू शकेल आणि परिवर्तित बदल पाहिलं. आता त्यांनी चेंडू मधली गती काढून घेतली आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याने टाकला. पुन्हा एकदा नकल बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थोडासा बाहेर आला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, वलन घेतल्या कारणानं चेंडू पंचाने निश्चित ऑफस्टिकच्या बाहेर जास्त वलन घेतला चेंडून आणि व्हाईट बॉल दर्शवलं. व्हाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित तयार. पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी घेतलं. तदनंतर आपण पाहिलं की लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू, लेगस्टिकच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलं. पुन्हा एकदा यावेळी दिशा दिली आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार, खराब बॉल यावेळेस जास्त बाउन्स घेतलं. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं एकूणच एक्स्ट्रा धावेला बढती मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत.
हा ARPL मध्ये टाकले होते, आत्ता देखील टाकलेत. नक्कीच प्रकाशजी पवार सर आम्हाला माहिती देत आहेत. नाही, टेनिस बॉल ARPL मध्ये देखील टाकले होते एका गोलंदाजानं, तब्बल 15 चेंडू. आता देखील आपण पाहतोय आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत. आणि या ARPL रबल बॉल पावसाळी या रबल बॉल स्पर्धेमध्ये देखील एका गोलंदाजाने 15 चेंडू टाकलेत. परंतु रोहित एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यांनी धावा केवळ खर्ची केल्यात. त्याने चेंडू जरूर 9 टाकलेत, परंतु केवळ 7 धावा त्याने आतापर्यंत खर्ची केल्यात. गोलंदाजी नेहमीच चांगली राहिलेली आहे रोहितची. पुन्हा पुन्हा स्लोवर चेंज ऑफ पेस. पंचांचा या ठिकाणी येतोय षटक संपण्याचा इशारा. आणि पहिल्या षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत. बिनबाद 7 ही स्थिती आहे या मॅचमध्ये. प्राची 11 रोहा या टीमची. प्रतिस्पर्धी संघ साईल 11 आपटा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी अगदी चांगली राहिली रोहितची पहिल्या षटकामध्ये. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश वाघ, वाघाचे वाडी टीमचा हा गोलंदाज आपण या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. छोट्या कटचा खेळाडू, परंतु गोलंदाजी अगदी लाजबाब सातत्यपूर्वक आपण या गोलंदाजाकडून पाहिली आहे. रुपेश वाघ बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज विशाल जाधवला आपण पाहतोय. उंच खुरा हा फलंदाज, मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर. यावेळेस दूरवरून खेचलंय. बॉटम हँडचा वापर चांगला होता आणि त्याच बरोबरीनं फटका दमदार. धावा मिळतील 4. येतोय ARPL मधील हा दमदार चौकार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश तय्यार आहे. फटका चांगला होता, परंतु केवळ एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 12 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या मदतीनं एका 2 मोठे फटके पर षटकामध्ये येणं अपेक्षित. रबल बॉल स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, याच ARPL मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलमध्ये 41 धावा देखील खऱ्या अर्थानं फलंदाजांनी जमवताना आपण पाहिलेले आहेत. त्या कारणास्तव धावा झाल्या पाहिजेत. जर धावा झाल्या नाही तर मॅचमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं बनतं. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, गेल्या मॅचमध्ये 60 धावा जमवायच्या होत्या. अगदी सहजरित्या त्या धावा बॅटिंग करत असताना जमवल्या. PV नैना सुपर किंग कर्जत या टीमनं. यावेळेस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त बाउन्स होतं आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा. अनंत पवार सर स्क्वेअर लेग पंच, त्याचबरोबरीनं मेन पंचाच्या भूमिकेमध्ये संजय वाघमारे सर यांना पाहतोय. चीज कांबल्याचे नामांकित हे पंच, त्याचबरोबरीनं कांट्रोलीचे अनंत पवार एक चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत, दमदार खेळाडू. आणि यावेळेस पंचांनी बोट उंच केलं आकाशाकडे. फटका फसला होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. व्हेरी जज केलं आणि गुड जज केलं आणि चेंडूवरती जी त्याने झडप घातली आणि महत्वाची विकेट, पहिला विकेट डाऊन. रुतेश वाघमारे या चेंडूवरती होतोय बाद. रुतेशकडनं अपेक्षा होती, भरपूर चांगला खेळाडू आहे, कित्येक मैदानावरती त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, परंतु अपेक्षा त्यांनी भंग केल्या या मॅचमध्ये. एकूणच 3-4 चेंडूवर त्यांनी फेस केला आणि केवळ एकच धाव त्यांनी संघासाठी त्या ठिकाणी उभारली आहे. बॅटिंग चांगली करायला हवी होती अशी अपेक्षा होती, परंतु न्यू बॅटर या ठिकाणी आकाश सवार शिंदेवाडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश हा आकाश वाघमारे
मिरकुटवाडी टीमचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रायटी बॅट्समन. यावेळेस पसप्या गतीचा चेंडू होता. पंचांकडे अपील केली होती, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू असल्या कारणाने पंचाने ते दर्शवलं आणि या ठिकाणी हा येईल डॉट बॉल. धाव पलक सेराबेल ते 14 या धावसंख्येवरती. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मायबाप प्रेक्षकांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची प्रचंड आवड आहे प्रत्येकाला. असं वाटतं कधी कधी की कोणी जॉबवरती जातं, कोणी स्कूलला जातं, कोणी कॉलेजला जातं, कोणी ऑफिसवरून येतं. कुठेही जर स्पर्धा असतात, आता सध्या तर मी तर म्हणेन रेनी सीझनमध्ये फार कमी असतात लोक, परंतु जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला जेव्हापासून सुरुवात होते तेव्हापासून लोकांना वेळ लागतं या क्रिकेटचं. आणि क्रिकेट चाहता कधी कुठे जाईल, कुठून जाईल हे सांगता येत नाही. धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रशांत पवार या टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जबरदस्त बॅटिंग कित्येक मैदानावरती प्रशांत पवारच्या आम्ही गतवर्षी म्हणजे मागच्या सीझनमध्ये मागच्या हंगामामध्ये पाहिलेली आहे. त्याचबरोबरीनं शुभम देखील तितके चांगली साथ. मोपाडेवाडी टीमचे दोन्ही गुणवानशाली खेळाडू आणि मी तर म्हणेन आदिवासी समाजातील अगदी ताकदवर 2 हे बॅटर आपण कित्येक मैदानं गाजवत असताना आपण या दोन्ही खेळाडूंना पाहिला आणि तोच प्रशांत पवार यावेळेस लीड करतोय या संघाला. आणि साहिल 11 आपटा संघ विजय पराजय कसं काय होईल, विजयाच्या बाजूने कसं काय जाईल, त्यासाठी खऱ्या अर्थाने ती दवा आणि दुवा आहे प्रशांत पवार. आणि त्याने जर त्याचं मास्टर माइंड या ठिकाणी चालवलं तर पराभव होत असताना देखील तो विजय खेचून घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं ती गुणवत्ता, ती ताकद, ते कला कौशल्य त्या खेळाडूकडे आहे. आणि तोच फलंदाज आपण पाहतोय, तोच खेळाडू अगदी लॉंगॉनला उभा आहे. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. क्षेत्ररक्षक अगदी क्विक थ्रो त्या ठिकाणी केलं. अजय बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजय पवारला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 18 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. हो, फटका पसला हवेमध्ये. चांगलं प्रोटेक्शन, बॅकिंग खूप चांगलं राहिलं रोहित कडून, परंतु फेकी थोडीशी सुमार. एकूणच धाबा मिळतील या चेंडूवरती 3. आणि या 3 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 21 या लिन्सन आकड्यावरती. 21 धाबा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अजय पवारचं हे चांगलं षटक. 2 चेंडूवरती 2 सिंगल धाव त्यांनी खर्च केल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती 3 धाव येते. बॉल तयार. अटॅक करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाही. अलोंग दी कार्पेटचा पटका अगदी जमिनीला गुदगुल्या करत त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेने चालला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. चेंडू उचलणार फेकण्यात तत्पूर्वी मिळेल सिंगलवरती जास्त भर दिलाय. आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. त्यांची बॅटिंग, त्यांच्यामधील असणारा गुणवत्ता त्यांना दाखवावी लागेल. आणि शब्द खालीच पडू देत नाहीये फलंदाज विशाल जाधव. आणि ठोकतोय या चेंडूवरती लांबच लांब. बिग 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 हिट. षटकार, क्या बात आहे. सिक्सर. विशाल जाधवचं हे दमखम आपण या फटक्यामध्ये पाहिलं. का मला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलंय, का मला संघाच्या कॅप्टननं ही जबाबदारी दिलेली आहे
आणि ती जबाबदारी पेलवत असताना ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन या मॅचमध्ये त्याला धाबा जमा करायच्याच आहेत आणि तो प्रयत्न करतोय. बॉल तयार, पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, झेलला पकडलाय, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट आणि बाल बचावले फलंदाज विशाल जाधव. क्या बात है, क्या बात है, मजा आली या मॅच मध्ये. आपण पाहतोय फलंदाज विशाल बाद होता वाचला, त्याला दिलं जातं या ठिकाणी जीवनदान आणि महत्वाची विकेट प्राप्त जरूर केली होती, परंतु पुढील बॉल असेल फ्रिट. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट आणि षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी झाले कंप्लीट आणि स्कोर कार्डवरती धावा आहेत तर एकूणच 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या आस्किंग रेटनं पर षटक धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, परंतु आता एक्सलेटरवरती पाय द्यावा लागेल. आता धावा जमा करायच्या असतील तर मॅचमध्ये तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल, मोठे पटके मारावे लागतील. पर षटकामध्ये जे 10चं आस्किंग रन रेट चालू आहे ते आता तुम्हाला वाढवावं लागेल. 15, 17, 16 याच्या आसपास घेऊन गेले तर एक मोठं टार्गेट सेट करतील हे बॅटिंग करत असताना प्राची 11 रोहा हा संघ. परंतु ते प्रयत्न होतील का या अगोदर आपण जरूर पाहिलं. प्रकाशजी पवार सर यांनी सांगितलं की या मैदानावरती धावा होताना देखील पाहिल्यात, धावा वाचवताना देखील पाहिल्यात, बरेचसे विक्रम या मैदानावरती घडलेत आणि त्याचबरोबरीनं आणि हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका सिक्सर येतोय आणि या 6 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. अक्षक भेटलाय. पंच गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. नक्कीच नेक्स्ट बॉल चेक केलं जाईल आणि जर गोलंदाज शोल्डर मधून चेंडू पॅच करत असेल तर आयोजकांची नियमावली तुम्हाला नक्कीच ते माहिती असेल. बोला तयार, फटका यावेळेस पुन्हा एकदा फसलाय, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर सेफली लँड झाला. एक धाव जिथे होती तिथं सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं. एकूणच धाबा मिळतील या चेंडूवरती 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 38 या धावसंख्येवरती. 38 धाबा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पण थोडं थांबा. चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच या ठिकाणी तिसरे पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच 360 डिग्रीमध्ये तुमचं शोल्डर, तुमचा अँगल फिरला पाहिजे आणि त्या कारणासाठी पंच तिसरी देखील तटस्थ आहे त्या ठिकाणी आणि योग्य निर्णय. यावेळेस दिशा दिली आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 39 या धावसंख्येवरती. शांत वातावरण आणि अगदी शांत वातावरणामध्ये चालू असणारी ही ARPL ची 5व्या दिवसातील दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल 11 आपटा टॉस जिंकून फिल्डिंग त्याने स्वीकारली आहे. त्यांच्या विरोधात प्राची 11 रोहा. आज चांगला फटका, परफ्यूम बॉल डिलिव्हरी, नाकाच्या समोरून कानामध्ये फुंकर टाकत चाललाय. चेंडू सांगतोय किरीश का गाना सुनेगा क्या. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडला त्यानंतर अगदी चेंडू नाकाच्या समोरून कानामध्ये फुंकर टाकत चाललाय. जबरदस्त गोलंदाजी, तिकट मारा, भेदक मारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं या चेंडूवरती गोलंदाज रोहितचं. परंतु यावेळेस भरपूर समाचार. चेंडू पडला त्यानंतर फाईन लेग
आणि लॉंग लेगच्या मधोमध ठोकलाय फलंदाज विशाल जाधव नावाचा हा ब्रँड ठोकतोय. आकाश नावाचा हा ब्रँड ठोकतोय या चेंडूवरती. बिग हिट सिक्सर. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका त्यानं ठोकलाय. षटकार ठोकलाय. 45 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. प्राच्य 11 रोहा हा संघ एक विकेट त्यांनी गमावली आहे. धावा जमवण्यासाठी जरूर सुरुवातीपासून संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय, परंतु प्रयत्न फार चांगले राहिलेत दोन्ही फलंदाजांचे. विशाल आणि त्याचबरोबरीने आकाश या दोन्ही फलंदाज. विशाल जाधव नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती आपण आकाशला पाहतोय. आकाशचा हा फटका फसला. दृष्टालला की काय फलंदाज आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि सांगतोय की मला स्वतःला आत्मनिर्भर बनायचंय आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाद. महत्वाची विकेट फलंदाज आकाश ज्याने या अगोदरच्या बॉलवरती षटकार ठोकला होता त्याला परतीचा प्रवास तिथून करावा लागतोय. केटीसी लाईव्ह टीमचे सर्व अजिंक्य पवार यांचं या ठिकाणी झालं आगमन. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिकमय स्वागत. न्यू बॅट्समन महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेंद्र कोहली तामनशेतचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. माही तू मार असे म्हणत असतील खऱ्या अर्थानं प्राच्य 11 रोहा टीमचे हे सगळे खेळाडू, सगळे पाठीराखे, त्याचबरोबरीनं बघायला आलेले प्रेक्षक सांगत असतील की जर मॅच चांगली करायची असेल तर माही तुझे मार नाही होगा. परंतु विशाल आता ऑन स्ट्राईक वरती आहे. विशाल नावाचे खेळाडू मी तर आत्तापर्यंत पाहिलेत ना ते अगदी विस्फोटक आणि घातकच राहिलेत. पहिल्याच बॉल वरती काय मारलाय. बॅक अगदी समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे लांबच लांब विशालचा हा विशाल ब्रँडेड सिक्सर. हा प्रशांत स्वतः आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत, बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. प्रशांत पवार यांना आम्ही देखील पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय. स्वतःवरती त्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे आणि ती जिम्मेदारी आता कॅप्टन असल्या कारणानं तशी बजवावी लागेल. बोला तयार. लगातार चाललेला हा दुसरा षटकार. मी काय या संघाचा आयकॉन खेळाडू आहे हे दाखवत असताना विशालच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे विशाल. जबरदस्त बॅटिंग. जोरदार टाळ्या करा या खेळाडूसाठी. अगदी संयम त्यानं बाळगलं. सुरुवातीला अगदी खडतल प्रवास होता, परंतु त्यांनी सांगितलं त्याने देखील ससा आणि कासवाची मित्र म्हणून गोष्ट ऐकली आहे आणि तेच त्याने ऐकत आता या मॅच मध्ये सुरुवातीचा खडतल प्रवास बाजूला करत आता लगातारचे टोकलेत 2 षटकार. नक्कीच निश्चय असं म्हटलं जातं की जर तुम्ही एका निश्चयावरती जर कुठला एक निश्चय जर तुम्ही ठामपणे केला तर प्रयत्नात तुम्हाला नक्कीच यश लाभलं जातं आणि त्याच यशाकडे वाटचाल करत असताना बॅट्समन विशालला आपण पाहतोय. हा चांगल्या चेंडूची पैकी गोलंदाज प्रशांत पवार कडून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. प्रशांतनं हा फसवा गतीचा चेंडू टाकला. या अगोदरचे चेंडू अगदी समोर टाकले होते, लालच दाखवलं होतं कदापि फटका फसेल, परंतु तसं नाही. परंतु तदनंतर गतीमध्ये परिवर्तित बदल केलं, थोडासा स्विंग केला चेंडू आणि तो मारणं कठीण झालं. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये आपण काय एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेगाने आले आणि क्विक थ्रो केल्यानं त्या ठिकाणी यष्टीरक्षण देखील चांगलं राहिलंय आणि धावा वाचवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा अगदीच सफल ठरलाय. एक धाव सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. 5व्या षटकाला जशी सुरुवात झाली तसे खऱ्या अर्थानं असं वाटत होतं फलंदाज विशाल जाधव आता थांबणारच नाही. लगातारचे 2 षटकार त्यांनी ठोकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतली. हेच क्रिकेटचं गणित मित्रांनो. कधी ऊन कधी सावली, कधी जय कधी पराजय, कधी विजय तर कधी पराभवाचा सावट हे सातत्यपूर्वक राहिलंय आणि तेच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अलीकडचे 2 चेंडू खऱ्या अर्थानं आघाडीचे 2 चेंडू खराब टाकले होते प्रशांतनं, परंतु प्रशांत देखील सांगतोय की आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही होत आणि त्यानं केलेली ही गोलंदाजी फार अप्रतिम राहिलेली आहे. उर्वरित 4 बॉलमध्ये केवळ त्यानं एकच धाव खर्ची केली.
मी पाहिलेले क्रिकेटमध्ये उन्हाळ पावसाले ते देखील कच्च्या गुरुचे नव्हते आणि त्या कारणास्तली जरूर त्याचा अनुभव या ठिकाणी कामी आला आणि जबरदस्त 4 चेंडूची त्यांनी फेकी केली. उर्वरित राहिलेले 4 चेंडू त्याने चांगले टाकले आणि केवळ एकच धाव या षटकामध्ये एकूणच 13 धावा त्याने खर्ची केल्यात. सुरुवातीला आलेले 2 षटकार परंतु उर्वरित 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव अगदी संभ्रमात पाडणारी आहे. आणि जरूर आता येईल शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय रफ्तार का राजा रोहित रोहित कारंडे मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. आरके या नावाने प्रचलित असणारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. अति वेग आहे या गोलंदाजाकडे. कित्येक मैदानावरती मी सुरुवातीलाच उल्लेख केलं की गोलंदाजीच्या जोरावरती या गोलंदाजानं कित्येक सामने जिंकून दिलेत आणि तोच गोलंदाज आपल्या स्वतःच्या संघासाठी आणि तोच गोलंदाज रोहितला आपण त्या ठिकाणी पाहतोय. रोहित जितका चांगला गोलंदाज आहे तितका चांगला फलंदाज देखील आहे. बॅटिंग देखील त्याची तितकीच पॉवरफुल राहिलेली आहे. पॉवरफुल हिटिंग त्याची आपण कित्येक मैदानावरती पाहिलेली आहे. परंतु सध्याच्या घडीला त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते गोलंदाजीवरती. आणि हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न 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 खराब राहिले. अतिघाई केली आणि अतिघाई नेहमीच मित्रांनो संकटात नाही. आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला चेंडूवरती दुहेरी धाव तदनंतर आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 64 या धावसंख्येवरती. प्रकाशजी पवार सर आपण पाहतोय की ARPL आणि नानिवलीचं हे मैदान थोडंसं मित्र म्हणेन चौक शेरापासून नानिवली गाव आतमध्ये परंतु प्रेक्षक आपण पाहतोय ना प्रेक्षकांची गर्दी मला जसं अपेक्षा